वृश्चिक राशी. नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. वृश्चिक राशीचे भाग्यवान लोकांना आजचा हा व्हिडिओ अगदी शांतपणे मन लावून शेवटपर्यंत ऐका, कारण पुढील काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील काळोखी पानं उलटून प्रकाशात बदलण्याची ताकद ठेवतात. दत्त जयंती काही दिवसांनंतरच आली आहे आणि दत्त महाराज अशा 7 संकेतांद्वारे आपल्या निवडलेल्या भक्ताला कळवतात की मी तुझ्या घरात प्रवेश करणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा. आपल्या राशीत एक शक्तिशाली हालचाल आता सुरू होत आहे आणि वृश्चिक राशीसाठी ही वेळ फक्त शुभ नाही तर अद्भुत चमत्कार उघडणारी आहे. म्हणूनच सांगते, जर तुमचा दत्तगुरूंवरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा, कारण दत्तगुरूंची कृपा तुमच्यावरती उतरते. वृश्चिक राशींच्या आयुष्यात अचानक एक शांत तेजस्वी वातावरण तयार होतं. जणू घरभर पसरलेली अस्वस्थता मागे सरकते आणि मनावर एखादी उबदार छाया अलगद विसावते. हा दत्तगुरूंचा पहिला इशारा मानला जातो, कारण वृश्चिक राशी मूलतः तीव्र ग्रह ऊर्जांनी चालणारी असल्याने शांतता ही या राशीसाठी साधारण नसते, तर ती एक संकेत असते. दत्त जयंतीच्या आधी वातावरणात होणारा हा बदल सांगतो की अदृश्य शक्ती तुमच्या घरावर लक्ष ठेवून आहे. एखाद्या प्रार्थनेचे उत्तर जवळ येत आहे, एखाद्या वेदनेचा शेवट जवळ आला आहे आणि तुमच्या घराच्या दाराशी एखादा मोठा चमत्कार थांबून आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा. घरात किंवा आजूबाजूला कोणताही स्पष्ट स्रोत नसताना एखादी दिव्य प्रसन्न ऊर्जा मनात जिरपू लागते. वृश्चिक राशीची भावना खोल असते, म्हणून ही ऊर्जा तुम्हाला सामान्य लोकांपेक्षा जास्त स्पष्टपणे जाणवते. जणू कधीपासून मनावर ठेवलेल्या दगडावर कोणीतरी उबदार हात ठेवून त्याचा भार उचलून घेतो. हा संकेत सांगतो की दत्तगुरू तुमच्या मनातील थकवा टिपत आहेत आणि तुम्हाला या चमत्कारासाठी स्वतः तयार करत आहेत. तुमची प्रार्थना, तुमचा नामजप, तुमच्या डोळ्यातील आसवे या सर्वांना उत्तर मिळण्याची वेळ समीप येत आहे. दत्त जयंतीच्या अगोदर हा तिसरा संकेत सर्वात गूढ असतो. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी जगाच्या जागी अडकून बसल्या होत्या त्या हलक्या हालचाली दर्शवू लागतात. कामाचा मार्ग सुटू लागतो, निर्णय स्पष्ट होऊ लागतात आणि अंधुक रस्त्यावर प्रकाशाची रेषा दिसू लागते. हा दैवी संकेत आपल्या वृश्चिक राशीच्या अग्नी स्वभावाला अधिक जागृत करतो. वृश्चिक राशी निश्चयी असते, पण आता या निश्चयाला दैवी धैर्याची जोड मिळते. हे पाऊल म्हणजे दत्तगुरूंचे मी आलोय, तुझ्या सोबत आहे असे निशब्द म्हणजे आश्वासन. जर तुम्हालाही आत्तापर्यंतचे 3ही संकेत थोडेफार जाणवले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त, कारण विश्वासाने लिहिलेला एक शब्दही चमत्काराचा दरवाजा उघडू शकतो. त्यामुळे श्री गुरुदेव दत्त कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवान ठराल. स्वप्नांनंतर जागे झाल्यावर मनावर एखादी पवित्र थराराची लहर फिरते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या मनात एक जाणीव उमलते, काहीतरी आता मोठं घडणार आहे. ही जाणीवच चमत्काराची खरी सुरुवात असते. वृश्चिक राशी ही परिवर्तनाची राशी, त्यामुळे हा अंतर्बल मिळताच तुमच्या आयुष्याची दिशा बदलू लागते. जिथे मार्ग संपल्यासारखा दिसत होता तिथेच नवीन रस्ता तयार होऊ लागतो. दत्तगुरूंचा 6वा संकेत म्हणजे घरातल्या वस्तूंमध्ये, वातावरणात, ऊर्जेत एक वेगळीच प्रकाशमानता जाणवू लागते. कुठेही धूळ बसावी तशी नकारात्मकता टिकत नाही. तुमच्या मनाची आणि घराची जागा जणू पवित्र स्पर्शाने स्वच्छ केली जात आहे. हा संकेत तुम्हाला सांगतो की दत्तगुरूंची पावले तुमच्या दाराजवळ येऊन थांबली आहेत. फक्त आता दार उघडण्याची वेळ बाकी आहे. जर तुमच्या आयुष्यातही असे बदल दिसत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंची कृपा अगदी जवळ येत आहे. आता 7वा आणि सर्वात प्रभावी संकेत. अचानक एखाद्या गोष्टीतून किंवा व्यक्तीतून तुम्हाला दैवी मार्गदर्शन प्राप्त होतं.
एखादं वाक्य तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतो, एखादं पुस्तक हातात लागतं किंवा एखाद्या व्यक्तीचे शब्द तुम्हाला प्रेरणा देतात. हा संकेत कधीही योगायोग नसतो. हा दत्तगुरूंचा थेट स्पर्श असतो. हे मार्गदर्शनच तुमच्या चमत्कारांची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा. वृश्चिक राशीची शक्ती अशी असते की दैवी संकेत मिळाल्यावर तुमचं मन स्वतःच आध्यात्मिकतेकडे झुकू लागतं. नाव जपताना डोळे ओलावतात, मनात उभा राहणारा भाव अचानक खोल जातो आणि दत्तगुरूंच्या चरणी समर्पणाची भावना निर्माण होते. ही भावना स्वतःमध्ये एक चमत्कार असते, कारण ती तुमचं भाग्य बदलण्यासाठीच तयार झालेली ऊर्जा असते. ही पवित्र ऊर्जा वाढताच दत्त जयंतीचा दिवस जवळ येतो आणि त्याच दिवशी एखादी अद्भुत घटना घडते. ती घटना नेमकी कशी असेल हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं असतं. कधी पैशांचा अडकलेला मार्ग, कधी घरातील मोठा वाद मिटतो, कधी तब्येत सुधारते, तर कधी एखादं स्वप्नवत यश हातात येतं. पण एक गोष्ट नक्की, ही घटना साधी नसते, तर ती दत्तगुरूंचा चमत्कार असते. वृश्चिक राशीचं नशीब दत्त जयंतीला जागृत होतं आणि जागृत झालेलं नशीब कधी रिकाम्या हाताने परत जात नाही. दत्त जयंतीच्या दिवशी तुमच्या घरात सकारात्मक कंपने अत्यंत प्रभावी होतात. कुटुंबातील मतभेद स्वतः वितळू लागतात आणि एखादं प्रार्थना केलेलं मन उत्तर मिळवण्यासाठी योग्य क्षणाला पोहोचतं. दत्तगुरूंच्या पवित्र शक्ती तुमच्या घरापर्यंत आल्यावर वातावरणात अशी ऊब निर्माण होते की जणू तुमच्या सर्व वेदना एखाद्या अदृश्य शक्तीने आता पुसून घेतलेल्या आहेत. हा दिवस तुमच्यासाठी त्या प्रारंभाची घोषणा असते. वृश्चिक राशीच्या जीवनात आता असा काळ येऊन ठेपला आहे जिथे तुम्ही बराच काळ ज्या बदलांची अपेक्षा करत होता, त्या दैवी स्पर्शाची तुमच्या मनाला आस होती, त्या सर्वांचा संगम दत्त जयंतीच्या या शुभदिनी होणार आहे. तुमच्या घरात येणारी शांत प्रकाश रेषाही आता दत्तगुरूंच्या कृपेची चाहूल बनून येत आहे. ज्या क्षणासाठी मनाने कित्येकदा प्रार्थना केली, ते क्षण दारी उभे आहेत. समोर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तुम्हाला जाणवणारा सहज मार्ग हा त्याच्याच आशीर्वादाचा भाग असेल. मनातील तणावाचे ओझे कमी होत जाईल आणि आशेचा दिवा अधिक तेजाने उजळू लागेल. हा प्रकाश फक्त बाहेर नाही, तर आत देखील मार्गदर्शन करेल आणि तुम्ही म्हणाल, गुरुदेव गुरुदेव तुम्ही खरोखर माझ्याजवळ आला आहात. ज्या क्षणाची तुम्ही इतकी दिवस प्रतीक्षा केली, तो दैवी क्षण आता हळूहळू तुमच्यापर्यंत येत आहे. वृश्चिक राशीसाठी दत्तगुरूंचा हा योग विलक्षण मानला जातो, कारण या काळात तुमची इच्छा, तुमची साधना आणि तुमचा विश्वास तिन्ही एका शक्तीत रूपांतरित होतात. तुम्ही ज्या दिशेने पावलं टाकाल तिथे अडथळे स्वतःहून दूर सरकत जातील. मनात तयार होत असलेल्या संभ्रमांना एकाएकी स्पष्टता येईल आणि तुम्हाला स्वतःचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागेल. या चमत्कारिक बदलांची चाहूल दत्तगुरू त्यांच्या सूक्ष्म संकेतांनी देतात. फक्त त्या संकेतांकडे मनापासून पाहण्याची गरज आहे. काळ तुमच्या बाजूने वळत आहे आणि शुभ शक्ती आता तुमच्याकडे येत आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय दत्तगुरू, माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि आता एक शुभ शक्ती माझ्याकडे येत आहे, असे टाईप करा. कधीकधी आपल्याला वाटतं की जीवनात इतकं धावपळीनंतर काहीतरी अद्भुत घडावं आणि वृश्चिक राशींच्या लोकांसाठी नेमका हाच क्षण आता अवतरत आहे. तुमचं नशीब जणू नव्या पानावर लिहिल्यासारखं वाटेल, जिथे काळाचे जुने डाग पुसले जातील आणि नवीन तेज तुमच्या आयुष्याला आधार देतील. तुम्ही जसे विचार कराल तसे प्रसंग तुमच्यासमोर येतील. हीच दत्तगुरूंच्या कृपेची खरी ताकद आहे. आजवर जिथे संघर्ष दिसत होता तिथे आता संधी वाढतील. मनातील दडपलेली स्वप्ने नव्या ऊर्जेने जागृत होतील आणि या चमत्काराच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे शांतता येते आणि त्या शांततेत दत्तगुरूंचा दैवी स्पर्श तुमच्या जीवनाला उंचीवर नेण्याची तयारी सुरू करतो. वृश्चिक राशीला आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी अत्यंत कष्ट घ्यावे लागले, त्या गोष्टी आता तुमच्याकडे सहजपणे येऊ लागतील. जणू तुमच्या हातात दैवी कवच प्राप्त झाले आहे आणि हे कवच दत्तगुरूंनी स्वतः तुम्हाला अर्पण केले आहे असे वाटेल. कोणताही निर्णय घेताना मनात अचानक आत्मविश्वास वाढेल. तुमचे शब्द, तुमची कृती आणि तुमची ऊर्जा तिघेही दैवी मार्गावर संरेखित होऊ लागतील. या काळात भेटणारे लोकही तुमच्यासाठी लाभदायी ठरतील. नियतीची चाकं तुमच्या दिशेने फिरत आहेत आणि तुम्हाला लाभ देणारे प्रसंग तुमच्याकडे धावत घेत आहेत. हा काळ अत्यंत शुभ, पवित्र आणि दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादाने ओतप्रोत भरलेला आहे.
जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय दत्तगुरू माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा. दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती नक्कीच प्राप्त होईल. आता तुमच्या घरात येणारी शांत झुळूकही दत्तगुरूंच्या संकेतासारखी वाटेल. कुठेही बसले असताना अचानक मनात आलेली प्रार्थना पूर्णत्वाकडे नेणारी ठरेल. दत्त जयंतीच्या या काळात तुम्ही केलेली प्रत्येक सकारात्मक कृती दैवी शक्तीने गुणाकार होऊन परत येईल. इतक्या दिवसांपासून मनाला खाऊन टाकणाऱ्या चिंता चमत्कारिक पद्धतीने आता कमी होऊ लागतील. तुम्हाला जाणवेल की तुमच्या भोवती एक संरक्षक वलय निर्माण होत आहे. दैनंदिन आयुष्याला नवी दिशा मिळत आहे आणि त्याच वेळी जाणवणारा गूढ शांत प्रकाश तुम्हाला सांगत राहील आता तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार उलगडणार आहे. वृश्चिक राशीच्या मार्गात येणाऱ्या या दैवी क्षणांना पकडण्यासाठी तुम्ही मनाने तयार असणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. तुमच्या घरातील वातावरणात येणारे हे सकारात्मक बदल, कुटुंबातील अनपेक्षित आनंदाचे क्षण, अचानक मिळणाऱ्या त्या शुभवार्ता, या सर्व घटना दत्तगुरूंच्याच कृपेने असतील. तुमच्या मेहनतीचं फळ अचानक हाताशी येईल. जिथे आजवर व्यर्थ प्रयत्न दिसत होते तिथे आता उजाळा दिसेल. विचारांमध्ये स्थिरता येईल आणि मन नव्या साहसासाठी प्रेरित होईल. हा काळ तुमच्या जीवनाचा वळणबिंदू आहे आणि त्याच्या मागे दत्तगुरूंचा हात स्पष्टपणे जाणवेल. जर तुमचा यावरती विश्वास असेल आणि तुम्ही या नवीन बदलांसाठी तयार असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय दत्तगुरू मी या बदलासाठी तयार आहे असे टाईप करा. आता तुम्हाला वाटेल की अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी तुम्ही अर्धवट अनुभवल्यात त्या सर्व एकत्र पूर्णत्वाला जात आहेत. वृश्चिक राशीच्या जीवनात हा चमत्कार योग्य वेळी येऊन ठेपला आहे. हे 7 संकेत तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी अवतरतात. तुमच्या शब्दांमध्ये जादू येईल, प्रयत्नांना वेग मिळेल आणि मनातील आशा हळूहळू सत्यात उतरेल. हे सर्व दत्तगुरूंच्या अनंत कृपेनेच घडत आहे. तुम्ही जे बोलाल ते आता फळाला येईल आणि हा अनुभव इतका शक्तिशाली असेल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल हे इतकं सहज कसं घडलं. दत्त जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या जीवनात उघडणारी ही शुभदारे दीर्घकाळ टिकतील. या काळात केलेला प्रत्येक निर्णय हा लाभदायक ठरेल. कामातील संधी, घरातील शांतता आणि मनातील आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी तुमच्या बाजूने काम करताना दिसतील. तुम्ही घेतलेला मार्ग अखेर योग्य होता हे समजेल. यावेळी तुम्हाला भेटणारे काही लोक तुमच्या जीवनातील मुख्य आधार होऊ शकतात. ही भेटही दत्तगुरूंनीच नियोजित केलेली असते. तुमच्या आत दडलेली क्षमता उघड होत आहे. ती योग्य दिशेने वापरली तर तुमचा प्रत्येक दिवस हा यशस्वी होईल. या संकेतांपैकी काही संकेत इतके सूक्ष्म असतात की ते केवळ श्रद्धेनेच जाणवतात. वृश्चिक राशीला या काळात दत्तगुरूंची उपस्थिती अत्यंत फळदायी ठरते आणि घरात अचानक निर्माण होणारी पवित्र ऊर्जा, तुमच्या मनात उमटणारी शांतता, एखाद्या प्रार्थनेचा सहज उच्चार हे सर्व त्यांच्या कृपेची चाहूल आहे. हे चमत्कार तुम्हाला एकटं ठेवणार नाहीत, उलट तुमच्या जीवनात योग्य माणसं, योग्य संधी आणि योग्य दिशादर्शन आणतील. याच काळात जीवनाला नवीन सुंदर वळण मिळून जातं आणि तुम्ही म्हणाल, गुरुदेव जिथे शब्द थांबतात तिथे तुम्ही माझ्यासाठी मार्ग उघडला. वृश्चिक राशीसाठी दत्त जयंतीचा हा काळ म्हणजे आशीर्वादाची सुपारीच. तुमच्या घरात येणाऱ्या या 7 संकेतांचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडण्यास आता खरी सुरुवात झाली आहे. तुमच्या मेहनतीचं रूपांतर आता दैवी यशामध्ये होणार आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला थोडं थोडं करून वर उचलणार आहे. म्हणूनच जर तुमचा दत्तगुरूंवरती तुमचा विश्वास असेल तर याच क्षणी या व्हिडिओला लाईक करा आणि जॉईन बटनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. कारण तुमच्या त्या एका श्रद्धाभावाने दत्तगुरूंची कृपा तुमच्या आयुष्याला अनुपम तेज देईल. आता दिवस येत आहे तर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दत्तगुरू म्हणत आहेत, मी आलो आहे माझ्या लेकरा. तुझं जीवन आता बदलणार आहे. वृश्चिक राशीच्या प्रिय भक्त हो, दत्त जयंतीच्या या पवित्र क्षणी तुमच्या जीवनात सुरू झालेल्या चमत्कारिक बदलांचा प्रवास आता थांबणार नाही. आज तुम्ही ऐकलेले हे 7 संकेत हे फक्त संकेत नाहीत तर हे तुमच्या भविष्याचा नवा अध्याय उघडणारे दैवी संदेश आहेत.
तुमच्या घरात, तुमच्या मनात आणि तुमच्या मार्गावर आता दत्तगुरूंचं अक्षय संरक्षण तयार होत आहे. प्रत्येक प्रार्थना ही फळाला येईल, प्रत्येक स्वप्नाला आधार मिळेल आणि तुमची मेहनत आता दैवी फलित देईल. म्हणूनच माझ्या वृश्चिक राशीच्या श्रोत्यांनो, श्रद्धेने मनापासून म्हणा श्री गुरुदेव दत्त. ज्यांचं मन शुद्ध, ज्यांची इच्छा खरी, त्यांच्यावर दत्तगुरूंची कृपावृष्टी होणारच. जर तुमचा विश्वास असेल की या दैवी क्षणांनी तुमचं जीवन बदलू शकतं, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आमच्या राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा श्री गुरुदेव दत्त. कारण तुमच्या एका श्रद्धाभावाने तुमच्यावर येणारे चमत्कार अधिक वेगाने तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत दत्त महाराजांची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर उजळत राहू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.